नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी चविष्ट आणि चमचमीत पनीरची एक रेसिपी बघणार आहोत, ते म्हणजे ढाबा स्टाईल पनीर मसाला ग्रेव्ही। त्यासाठी इथे मी 1/2 किलो इतकं पनीर या पद्धतीने छोट्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। तर सर्वात अगोदर आपण हे मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे 1/4 टीस्पून इतकी हळद, 1 टीस्पून इतकं काश्मीरी लाल मिरचीची पावडर आणि यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा काढून घ्यायचं आहे। आता आपण हे या पद्धतीने टॉस करून घेऊया। हे बघा, आता आपण हे 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत यासाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊया। गॅसवरती एका कढईमध्ये मी 2 टीस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे अर्धा टीस्पून जिरं, 1 तुकडा दालचिनी, 4 काळी मिरी, 4 लवंग, 1 साधी वेलची घेतलेली आहे, 1 मसाला वेलची आणि 1 तमालपत्र। आपण अगदी बारीक गॅसवरती हे अर्ध्या मिनिटासाठी परतून घेणार आहोत। यामध्येच आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, हे काढून घ्यायचे आहेत। गॅस इथे आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवरती कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट काढून घ्यायची आहे। यासोबतच 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 टोमॅटो उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। यामध्ये मी 10 ते 12 काजू सुद्धा काढून घेतलेले आहेत। आता आपण हे सर्व जिन्नस चांगले परतून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटांसाठी आपण याच पद्धतीने परतून घेऊया, जेणेकरून आपण जे आलं लसणाची पेस्ट यामध्ये काढून घेतलेली आहे त्याचा कच्चेपणा सुद्धा निघून जाईल आणि टोमॅटो सुद्धा चांगला परतून होईल। सर्व जिन्नस इथे आपण 2 मिनिटांसाठी चांगले परतून घेतलेले आहेत। गॅस बारीक करून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे अर्धा टीस्पून इतकी हळद, यासोबतच मी 1.5 टीस्पून इतकं लाल तिखट काढून घेते, 1 टीस्पून धने जिरेची पावडर आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा लगेचच काढून घ्यायचं आहे। आपण पनीर मध्ये अगोदरच मीठ काढून घेतलेलं आहे, आपल्याला फक्त ग्रेव्ही पुरतच यामध्ये मीठ काढून घ्यायचं आहे। मिक्स करून घेऊया। मसाले आपण चांगले परतून घेतलेले आहेत। आता आपल्याला यामध्ये 1 कप इतकं साधंच पाणी घेतलेलं आहे, हे काढून घ्यायचं आहे। गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे। फुल गॅसवरती आपण 1 मिनिटासाठी चांगलं हे परतून घेणार आहोत। एक मिनिटासाठी आपण सर्व जिन्नस चांगले परतून घेतलेले आहेत आणि आपण जे पाणी टाकून घेतलेलं त्याला सुद्धा उकळ आलेला आहे। गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकून कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। आपण टोमॅटो आणि कांदा शिजण्यासाठी ठेवून घेतला होता। हे बघा, पाणी सुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि टोमॅटो सुद्धा अगदी सॉफ्ट झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। इथे आपले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झालेले आहेत। यामधलं मी तमालपत्र काढून घेते। इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे। मिक्सरला आता आपण हे बारीक फिरवून घेऊया। इथे आपलं वाटण वाटून तयार झालेले आहे। हे बघा, तुम्ही या पद्धतीने वाटून फ्रीजर मध्ये 1 आठवड्यासाठी सुद्धा स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पनीरची भाजी करायची असेल तेव्हा काढून याची भाजी तयार करून घेऊ शकता। आता आपण हे बाजूला ठेवून घेणार आहोत। गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला 2 टीस्पून इतकं बटर काढून घ्यायचं आहे। बटर इथे आपण गरम करून घेऊया।
बटर इथे चांगलं मेल्ट झालेलं आहे। आपण जे पनीर ठेवून घेतलं होतं ते आपल्याला बटरवरती काढून घ्यायचं आहे। गॅस इथे मी मीडियम करून घेतलेला आहे। मीडियम गॅसवरती 2 मिनिटांसाठी आपल्याला पनीर चांगलं परतून घ्यायचं आहे। पनीर इथे आपण 2 मिनिटांसाठी चांगलं परतून घेतलेलं आहे। तयार ग्रेव्ही आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे। सगळी ग्रेव्ही आपण यामध्ये काढून घेणार आहोत। गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे। फुल गॅसवरतीच आपल्याला ग्रेव्ही पनीर सोबत 2 मिनिटांसाठी चांगली परतून घ्यायची आहे। अगदी हलक्या हाताने परतून घ्या, जेणेकरून पनीर आपलं तुटणार नाही। दोन मिनिटांसाठी इथे आपण पनीर चांगलं परतून घेतलेलं आहे। यामध्येच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही राहिलेली त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये आपण पाणी काढून घेतलेलं आहे। 1 टीस्पून इतकं दही मी चाळणीवर काढून घेतलं होतं। अर्धा तासासाठी असंच ठेवून घेतलं होतं, जेणेकरून यामधलं जे जास्तीचं पाणी आहे ते निघून जाईल। आता हे सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे। मिक्स करून घेऊया। हे बघा, व्यवस्थित दही आपण यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकून 5 मिनिटांसाठी भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडूया। आता आपल्याला यामध्ये अर्धा टीस्पून इतका गरम मसाला काढून घ्यायचा आहे। आपण यामध्ये टोमॅटो आणि दही दोन्ही सुद्धा वापरलेला आहे, त्यामुळे याची चव बॅलन्स करण्यासाठी इथे मी अर्धा टीस्पून इतकी साखर घेतलेली आहे। यासोबतच 1 टीस्पून इतकी कसुरी मेथी थोडीशी गरम करून घेतलेली आहे। हातावरती क्रश करून आपल्याला ती यामध्ये काढून घ्यायची आहे। यासोबतच 1 टेबलस्पून इतकी ताजी मलाई घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता आपण हे सर्व जिन्नस एकजीव करून घेणार आहोत। सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेतलेले आहेत। यामध्येच मी अर्धा कप इतकं गरम केलेलं पाणी काढून घेते। ग्रेव्ही तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण यामध्ये कमी जास्त करून घेऊ शकता। मिक्स करून घेऊया। आता पुन्हा आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि आणखीन 5 मिनिटांसाठी ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिट झालेले आहेत। भाजी आपण शिजण्यासाठी ठेवून घेतली होती। आता आपण झाकण उघडूया। हे बघा, मस्तपैकी इथे आपली ढाबा स्टाईल पनीर मसाला ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता, बघूनच अगदी खावीशी वाटेल इतकी छान आपली इथे भाजी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपली चविष्ट ढाबा स्टाईल पनीर मसाला ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे। ही तुम्ही चपाती, राईस, नान किंवा रोटी सोबत खाऊ शकता। तर आजची ही चविष्ट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी, लिव्ह हेल्दी।